जे आत्ताचे सध्याचे आमचे जे आमदार आहेत सातत्यानं बिदरी सहकारी साखर कारखान्याच्या वाटचालीमध्ये कशा पद्धतीनं अडथळा आणता येतील तीच भूमिका त्यांनी सातत्यानं घेतली। आता खरं म्हणजे के.पी. पाटलाला काय अडवायचे ते अडवल्याबद्दल माझी काय तक्रार नाही, पण ही सार्वजनिक संस्था आहे, 65,000 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीची ही संस्था आहे आणि आतासुद्धा त्यांची हीच भूमिका चाललेली आहे की 65,000 मताधिक्य छत्रपतींना मिळालं, त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे। अजितदादांचं ऐकूनच मी युतीचा प्रचार केला, मी प्रामाणिकपणे मंडलिकांसाठी प्रयत्न केले, फिरलो, सभा घेतल्या, मेळावे घेतले, तर लोक ऐकले नाही, त्याला मी काय करू? नाही, दिशा अजून आम्ही बदललेली नाही। आता आमच्या लोकांची दिशा बदलली आहे, मतदारांची दिशा बदलली आहे। आता लोक काय सांगतील, कार्यकर्ते काय सांगतील, ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण गेले 40 वर्ष करत आलो, पक्ष कुठला तो अजून ठरायचा आहे हो, जो लोक ठरवतील तो पक्ष, हे अजून नाही घातलेलं आहे, मागचं घातलेलं होतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।